आपल्याकडे वातावरण एकदम उलटं नाही, रुपया डॉलरच्या तुलनेत हवा वगैरे वगैरे. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की रुपयाचं अवमूल्यन करायला हवं. कारण रुपया तुम्ही जास्त ठेवताय, त्याची किंमत जास्त ठेवताय, याचं कारण तुम्ही भारताशी रुपयामध्ये व्यवहार करता, त्याचा फायदा तुम्हाला जास्त मिळतो, भारतीयांना होत नाही, कारण तुम्हाला जास्त रुपये मिळतात. बाबासाहेबांच्या लिखाणाचा मोठेपणा कुठला वाटतो माहिती आहे का? मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, मी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी. पण माझ्यासारख्या साध्या, फारशी काही म्हणजे पांडित्य वगैरे नसलेल्या माणसाला सुद्धा सहजपणे कळेल इतकी त्यांची सहज, सोपी, सुंदर, सुलभ मांडणी आहे. की बाबासाहेब म्हणतात तरी की ते औद्योगिकरण व्हायला हवं, याचा अर्थ शेतीवरती अवलंबून असलेली तोंड कमी व्हायला हवीत, जी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भांडवल वृद्धी कितीही केली तरी त्याची जी काही विभागणी आहे जमिनीची, उत्पन्नाची, याच्यात हे सगळं आपलं खर्च होत जाणारं आहे. म्हणून सगळ्या बाबासाहेबांच्या मांडणीवर आधारित एक समिती नेमली गेली. ब्रिटिश सरकारने ती समिती नेमली आणि त्या समितीचं कामकाज हा चलन व्यवहार ठरवणं याच्याशी निगडीत आहे. त्या समितीतनं पुढे एक संस्था जन्माला आली. त्या संस्थेचं नाव इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, पण त्या प्रत्येकाला कदाचित माहिती नसेल की त्या संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांच्या प्रयत्नाचा भाग आहे. ती संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ते असं म्हणाले होते की भारताची शेती जर प्रागतिक व्हायची असेल, भारताची शेती जर किफायतशीर व्हायची असेल, तर भारतामध्ये औद्योगिकरण वाढायला हवं. आपण खूप चुकीच्या चलनामध्ये कमवतोय. आता हे वाक्य हे वेदनादायी वाक्य आहे, पण ते चलन म्हणजे काय, चलनाचा व्यवहार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर खरंच हे प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, आणि त्यांनीसुद्धा प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हटलेलं आहे सरळपणे, उगीच प्रॉब्लेम म्हणजे ग्रेटनेस ऑफ रुपी वगैरे, रुपया किती महान आहे वगैरे वगैरे असं काहीही केलेलं नाही. बाळ गंगाधर टिळक त्यांनी पूर्णपणे अर्थशास्त्राच्या अंगाने या सगळ्या देशाचा विचार केला. त्या मालिकेमधला या सगळ्यांच्या पासंगाला पुरून उरेल असा जातीवंत अर्थशास्त्री जर कुठला असेल तर त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केली की म्हणजे सोनं देशात जेवढं आहे त्यातला एक मांडणीचा प्रकार हा की जेवढ्या देशात समजा 10 किलो सोनं आहे उदाहरणार्थ, तर तेवढ्या रुपयांचं तेवढ्या किमतीचंच चलन बाजारात आणायचं, म्हणजे ते थेट सोन्याशी संबंध असेल अशा त्याच्यात बाबासाहेबांनी उडी घेतली. आता हे जे काही त्यांनी जे केलेलं आहे ना अनेकदा, म्हणजे त्यांचे ते केनन म्हणून एक प्राध्यापक होते, त्यांनी त्यांचं आणि बाबासाहेबांचं कधी पटलं नाही. पण बाबासाहेबांनी जेव्हा पुस्तक लिहिलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, तेव्हा त्याला आग्रह केला की नाही तुम्हीच याची प्रस्तावना लिहायला हवे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. बाबासाहेबांच्या बुद्धी परंपरेला आणि प्रज्ञेला वंदन करून मला जे काय म्हणायचं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करीन. त्याआधी नगरपालिकेचे मनापासून आभार. खरं म्हणजे नगरपालिका अशा त्या यंत्रणेला, सरकारी यंत्रणेला वाचनालय वगैरे गरज वाटावी हेच मुळात अद्भुत आहे. म्हणजे मला गहीवरून यायचंच बाकी होतं, कारण पुस्तकांसाठी काहीतरी करतं आहे नगरपालिकेसारखं एक महत्त्वाचं शासकीय अंग, जे आपल्या दैनंदिन जगण्याशी, आपला ज्यांचाशी संबंध असतो अशी माणसं पुस्तक, ज्ञान यासाठी काही करतात. हे खरंच कौतुकास्पद आणि दुर्मिळ पण आहे. कारण जसं मगाशी तिथे त्या ध्वनी चित्रफितीमध्ये आपण अनेकांनी बघितली असेल की ते बाबासाहेबांच्या तोंडचं वाक्य आहे की माणसं पुस्तकं वाचली की ज्ञानी होतात. सगळा प्रश्न तिथेच येऊन थांबतो. एकदा का माणूस विचार करायला लागला की मग सगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेचा भर कशावरती असतो, तुम्ही काही हवं ते मागा, IPL घ्या, फॅशन शोज घ्या, आणखी काय हवं ते घ्या, पण विचार करायला लावू नका. हा आपल्या शासकीय व्यवस्थेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. म्हणजे सरकार आणि आपण नागरिक यांच्यामध्ये जे काही सुसंवादाचे संबंध इतकी वर्ष टिकून आहेत ना,
त्याचं एकमेव कारण आपल्या विचार न करण्याच्या क्षमतेमध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जेवढा कमी आपण विचार करू तेवढे सरकार आणि आपले संबंध चांगले राहतील. त्यामुळे असं काहीतरी विचार करायला लावणारं कोणीतरी करतं हे खरंच कौतुकास्पद आहे. आपल्यापैकी काही जणं गेले असतील, काही जणं जाणार असतील, त्याआधी अमेरिकेला गेलात. त्या देशाकडनं काय घ्यावं काय न घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, शिकायचं न शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या देशाच्या प्रत्येक शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीची स्वतःची अमर्याद अशी वाचनालय असतं प्रत्येक शहरामध्ये. मला मध्यंतरी आणि हे फक्त अमेरिकेतच आहे असं नाही, नगरपालिकेची वाचनालय ही संकल्पना खूप जुनी आहे, आपल्याकडेही होती. आता तिथे ती सगळ्यात अडगळीची वास्तू होऊन गेलेली असते. मला मध्यंतरी ऑस्ट्रेलियातनं एका वाचकाचा मेल आला की तुमची पुस्तकं कुठे मिळतील. तर कळलं की ते ऑस्ट्रेलियात राहतात वगैरे. तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना होता. म्हटलं तुम्ही इथे दिवाळीसाठी वगैरे येणार असालच ना, कारण मराठी माणूस हा परदेशात गेला की तिथे तो गणपती साजरा करतो आणि दिवाळीला इकडे येतो, साधारण अशी एक परंपरा आहे. त्यावेळेला नाही, मला त्यासाठी नको आहे, मला इथे मागवायची आहे. म्हणजे तुम्ही मेलबर्नला पुस्तकं मागवणार माझी. तर त्यांनी ते पुढचं सांगितलं ना, ते धक्कादायक आहे. तर त्या देशामध्ये एक पद्धत आहे, त्या देशामध्ये एक नियम आहे. प्रत्येक नगरपालिका त्यांचं स्वतःचं वाचनालय असतं आणि दरवर्षी ती आपल्या शहरामधल्या बहुभाषिक नागरिकांना तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतील तशा 25 पुस्तकांची यादी द्या, आम्ही आमच्या खर्चानं ती मागवतो. आता हे नगरपालिकेला करावंसं वाटणं, त्याच्यात काही कट वगैरे नसताना असं काहीतरी काम केलं जाणं हे खूपच कौतुकास्पद आहे. याचा खरंच मनापासून अभिमान बाळगायला हवा. तशा स्वरूपाचं काही एक चांगलं उदात्त काम या इथे घडतं आहे, याचा मनापासून आनंद आहे. आणि ते बाबासाहेबांच्या नावाने घडत असेल तर त्याहून जास्त आनंद, कारण त्याच्या इतका ग्रंथप्रेमी माणूस अलीकडच्या आपल्या कालखंडामध्ये दिसणार नाही. ज्या विविध विषयांवर त्यांचं प्रभुत्व होतं, ज्या विविध विषयांचा त्यांनी धांडोळा घेतला, म्हणजे एकेका क्षेत्रासाठी एक आयुष्य घालवतात माणसं. यांनी अनेक क्षेत्रांसाठी एकाच आयुष्यात सगळी ही मांडणी केली. हे अद्भुत आहे. त्या बुद्धिमत्तेचा थोडासा तरी अंश आपल्यामध्ये यावा अशी प्रत्येकाची मला असं वाटतं इच्छा असायला हवी आणि त्या इच्छेनुसार आपले प्रयत्न असायला हवेत. कारण आपली सगळ्यात मोठी जर कुठली समस्या असेल तर भावना नावाचा प्रकार जो काय आहे तो सगळ्यात मोठा आपला डोक्यावरच्या भारासारखा झालेला आहे. त्या भावनेला जर बाजूला करून बुद्धीला जर याची संधी दिली तर मला असं वाटतं की आपल्याला आपल्या समस्यांना प्रामाणिकपणे भेटता येईल, त्यांचा अंदाज घेता येईल. त्यामुळे हा कार्यक्रम, हा बाबासाहेबांच्या विविध पैलूंचं सादरीकरण आहे. नगरपालिका अशी ज्याला प्रबोधन म्हणतात, प्रबोधनात्मक व्याख्यान मला करते आहे, हे खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली एक, म्हणजे रावसाहेब कसबेंसारखी अभ्यासात गुंतलेली, आयुष्यभर गुंतलेली माणसं इथे आलेली आहेत. त्या रांगेमध्ये मला संधी मिळते, हे मी बहुमान समजतो. आणि तितकी योग्यता आहे किंवा नाही हे मला अर्थातच माहिती नाही आहे, पण मला जो काही थोडासा एक कोणातनं बाबासाहेबांकडनं बघत असताना जे मुद्दे जाणवले ते मला असं वाटतं की ते सांगायला हवेत. याचं कारण असं की हे जे 2-3 मुद्दे आहेत ते सांगितल्याशिवाय लोकांपर्यंत समजतच नाहीत. म्हणजे भारतीय राजकारणाचा तुम्ही जर इतिहास बघितलात, राजकारणाचं म्हणतो तेव्हा सध्याचा नाही आहे, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतरचा काळ हे मला अभिप्रेत आहे. तर तिथे प्रत्येक माणूस हा विविध शाखांशी संबंधित होताच, पण सगळ्यांमध्ये एक समान धागा होता. आणि हा समान धागा खूप महत्त्वाचा आहे समजून घेणं. म्हणजे भारतीय राजकारण सध्या मागे पडलं असेल असं तुम्हाला प्रामाणिकपणे जर वाटत असेल तर त्याचं कारण मी जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये आहे. आणि तो समान धागा अर्थशास्त्र आहे. एकापेक्षा एक माणसं त्यावेळेला अर्थशास्त्र शिकून किंवा अर्थशास्त्र शिकलेले राजकारणाशी संबंधित होते. दादाभाई नौरोजींपासून तर तुम्ही सुरुवात केलीत, कारण त्यांनी पहिल्यांदा त्या सगळ्याची मांडणी केली. म्हणजे इंग्लंडला प्रोफेसर कार्लाईल हे दर रविवारी अर्थशास्त्रविषयक व्याख्यानं घ्यायचे आणि त्या व्याख्यानांना दादाभाई नौरोजींसारखी माणसं त्यावेळेला गेलेली होती. आणि एका भाषणामध्ये त्यांनी असं विधान केलेलं आहे कार्लाईलने की देशाची संपत्ती त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून नसते, तर त्या देशामध्ये पोलाद किती निघतं
त्याच्यात देशाची श्रीमंती मोजायची खरी गरज आहे. आणि ज्या देशाला पोलादाचं महत्त्व पटलं ते देश मोठे झाले, असं म्हणजे तेव्हा हा माणूस सांगत होता. त्याचं महत्त्व कळून घेणारे दादाभाई नवरोजींसारखे होते. या व्याख्यानाला सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये एक माणूस बसलेला होता आणि त्याला लक्षात आलं की हे म्हणतात ते आपल्या देशात काहीच नाही आहे, आणि त्याचं माणसाचं नाव जमशेदजी टाटा. मग त्यांनी तो पोलादाचा कारखाना वगैरे काढला. मग तिथून जी परंपरा सुरू होते ना अर्थशास्त्राच्या अभ्यासकांची, गोपाळ कृष्ण गोखले आहेत, रानडे आहेत, ज्यांनी दर्पण हे नियतकालिक काढलं, ते बाळशास्त्री जांभेकर त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी तर त्यावेळेला इंग्लंडच्या इतिहासाचा पूर्णपणे खंडात्मक असं साहित्य लिहिलं. आता जो देश पारतंत्र्यामध्ये आहे, त्या पारतंत्र्यामध्ये ज्या देशावरती ज्याचं राज्य आहे, त्या देशाचा इतिहास हा त्या पारतंत्र्यातल्या किंवा गुलामीतला एक साधा ज्याला म्हणता येईल अभ्यासक लिहितो, आणि त्या पुस्तकाची शिफारस इंग्लंडमध्ये केली जात होती. म्हणजे काय प्रज्ञेची माणसं असतील. आपण लक्षात घ्या, आता आपण सध्या रोज सगळे हवामानाचे अंदाज वगैरे बांधत ते सांगतात, ते सगळे बघत असतो. पण ती हवामानाची जी वेधशाळा आहे जिथून अंदाज व्यक्त केला जातो, तो मुळात आपल्या दर्पणकारांनी त्यांच्या कल्पनेतनं ते जन्माला आलेलं आहे. ह्या सगळ्यांना अर्थशास्त्राची जाणीव होती, आणि अर्थशास्त्राची जाणीव नसलेला जो एक नेता होता त्याला कळलं, जोपर्यंत आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणात प्रगती करता येणार नाही. म्हणून त्यांनी आपले बाकीचे सगळे उद्योग थांबवले आणि एक वर्षभर पूर्णपणे अर्थकारणावरती लक्ष केंद्रित केलं. त्या व्यक्तीचं नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांनी पूर्णपणे अर्थशास्त्राच्या अंगाने या सगळ्या देशाचा विचार केला. त्या मालिकेमधला या सगळ्यांच्या पासंगाला पुरून उरेल असा जातिवंत अर्थशास्त्री जर कुठला असेल तर त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला सोप्या गोष्टी पटकन कळतात. मी आपल्यापैकी काही जणांनी नटसम्राट नाटक बघितलं असेल तर मी काय सांगतो ते मुद्दा लक्ष देईल. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की ते त्यातलं जे आजोबा असतात गणपतराव बेलवलकर, ते लेकीच्या घरी राहायला गेलेले असतात. लेकीचा नवरा हा तिथला पाटबंधारे खात्याचा कोणीतरी अधिकारी असतो, आणि हे सकाळी फुलं तोडायला फिरायला जातात. येताना फुलं तोडून येतात. तर तो शेजारच्या पलीकडचा जो बंगलेवाला असतो तो त्यांच्या अंगावर डाफरतो, हे फुलं बिलं तोडायची नाहीत काय वगैरे, असं काहीतरी त्यांना ते काय म्हणायचं ते म्हणतो. आणि ते हा प्रसंग सांगतात, आणि तेव्हा त्या व्यक्तीला म्हणतात, अरे प्रत्येक पाकळीवर जगन्नियंत्याची स्वाक्षरी असते, आणि त्या स्वाक्षरी सगळं फूल जन्माला आलेलं असतं, असं ते आपल्या लेकीला कौतुकाने सांगायला जातं. तर ती लेक विचारते, त्यांना कळलं का ते सगळं? नाही, त्यांना काही कळलं नाही. मग त्यांना काय कळलं? मी अमुक अमुकचा सासरा आहे हे त्यांना कळलं. तर ते इतकं त्यांचं सुंदर वाक्य आहे की प्रत्येकाच्या खिडकीतनं व्याधाची चांदणी दिसते, म्हणजे त्याच्या मालकीची नसते. तशा सोपेपणाच्या आपल्या जो काही सगळा दुराग्रह चालू आहे आपल्या समाजाचा, सगळं सोपं करून सांगायचं, सगळं सोपं आहे ते त्याच्यावरती प्रेम करायचं, आणि जे कळलं नाही तर ते समजूनच घ्यायचं नाही. त्यातला अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणजे बाबासाहेबांच्या अर्थविषयक जाणीवांचा आपल्या अंदाजच नसणं. हे अर्थतज्ज्ञ अर्थ अभ्यासक म्हणून इतकं मोठं काम आहे त्यांचं की त्याच्यावरती अनेकांची केवळ म्हणजे अर्थशास्त्र या विषयावर बाबासाहेबांच्या पैलूंवरती 8 दिवसाची व्याख्यानमाला होईल एवढ्या विविध अंगाने त्यांनी काम केलेलं आहे. मुळात मुंबईला त्यांची ती पदवी, मग तिथून त्यांनी ते अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली. तिथे ते 3 वर्ष होते. त्या 3 वर्षामध्ये त्यांनी 29 अभ्यासक्रम पूर्ण केलेत अर्थशास्त्राचे, म्हणजे वर्षाला 10 झाले. म्हणजे साधारण एक पदवी घेताना अनेक जणांचा मुक्काम महाविद्यालयात आहे ठिकाणीच रेंगाळतो. 5 वर्षाचे 6-7 वर्ष होतात, जरा चाललं आहे. पण या माणसाने 3 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथे 29 अभ्यासक्रम पूर्ण केले. म्हणजे काय बुद्धिमत्तेच्या माणसाचं आपण गौरव करतोय हे पण मला असं वाटतं की आपल्या डोक्यात कुठेतरी ते भान असायला हवं. कारण त्याचा जर एकदा वेध घ्यायची सवय आपल्याला लागली तर आपल्याला कुठे जायचं आहे किंवा निदान कुठला रस्ता निवडायचा आहे हे तरी कळू शकेल. 3 वर्षात 28-29 अभ्यासक्रम ही सोपी गोष्ट नाही, आणि ते सुद्धा अर्थशास्त्र विषयक अभ्यासक्रम. तिथून ते इथे मुंबईत आले आणि परत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तुमच्यापैकी जे कोणी लंडनला गेलेले असतील त्यातल्या ज्या चांगल्या अर्थाने त्या संस्थेकडे बघून असं भरून येतं ना, अशा ज्या काही रोमॅन्टिक संस्था आहेत ना, त्यातली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स.
तिथे त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची ती संधी मिळाली. ते प्राध्यापक वगैरे ते सगळं तपशील आपल्याला कदाचित माहिती असेल. पण त्यावेळेला तिथे जॉन केन्स, तर जॉन मेनार्ड केन्स हे नाव अर्थकारणामध्ये प्रचंड मोठं ताकदीचं नाव आहे, की त्यांच्या पुढे कोणाचे वादविवादच असू शकत नाहीत. अंतिम ज्याला शब्द म्हणतात अर्थशास्त्रामधला, असा ज्यांचा होता, एवढा अधिकार होता, अशी ती व्यक्ती. तर त्यावेळेला मुळात भारत हा परदेशी, म्हणजे ही 1920 सालच्या आसपासची घटना. आता त्या वेळेला ते तिथे असताना त्यांना चर्चेला ते सरकारने, ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीचं म्हणणं होतं की भारताचा अन्य देशांशी चलनव्यवहार कसा असायला हवा. आता हा प्रश्न किती जटिल आहे बघा. म्हणजे आपल्याला मुळात आहे तो नैसर्गिक चलनव्यवहार कळणं हेच मुळात आपली जरा अडचण असते. त्यात हा पारतंत्र्यातला देश तो चलनव्यवहार अन्य देशांशी कसा करेल या विषयावर सरकारी समिती नेमली गेली होती. त्याच्यात 2 मतप्रवाह होते. एकाचं म्हणणं होतं की गोल्ड स्टँडर्ड असायला हवं. दोन पद्धतीने चलनाचा विचार त्यावेळेला केला जात होता. एक गोल्ड एक्सचेंज, म्हणजे सुवर्ण विनिमय हा असायला हवा, आणि एक सुवर्ण हेच तुमच्या चलनाचं मापदंड असायला हवं. म्हणजे मग सोन्याच्या इतकाच, त्याचे खूप गमतीशीर त्याचं मांडणी केली अनेकांनी केलेली, की म्हणजे सोनं देशात जेवढं आहे त्यातला एक मांडणीचा प्रकार हा, की जेवढ्या देशात समजा 10 किलो सोनं आहे उदाहरणार्थ, तर तेवढ्या रुपयांचं तेवढ्या किमतीचंच चलन बाजारात आणायचं, म्हणजे ते थेट सोन्याशी संबंध असेल अशा स्वरूपाची काही मागणी केली. मग ते जेव्हा 60-65 सालानंतर, त्या 1960-65च्या आसपास जेव्हा व्हिएतनाम वगैरे हा सगळा प्रकार सुरू होता, तेव्हा हे गोल्ड स्टँडर्ड हे पहिल्यांदा अमेरिकेनी मोडून काढलं. त्यांनी प्रचंड प्रमाणावरती स्वतःचं सोनं स्वित्झर्लंडमध्ये विकलं, आणि मग तेव्हापासून चलनवाढ हा प्रकार सुरू झाला. चलनाचं मूल्य त्यांनी स्वतःच्याच हाताने कमी केलं. तर दुसरी जी एक मांडणी होती, त्यांचं म्हणणं होतं की गोल्ड एक्सचेंज हा त्याचा निकष असायला हवा. नुसतं थेट सोनं नाही, तर सोन्याच्या बदल्यामध्ये हा निकषाचा भाग असायला हवा. मग ते काही रुपया किंवा जे काही चलन असेल त्याचा तिथे परस्पर देवाणघेवाणीचा संबंध असायला हवा. तर त्याच्यात बाबासाहेबांनी उडी घेतली. आता हे जे काही त्यांनी जे केलेलं आहे ना अनेकदा, म्हणजे त्यांचे ते केनन म्हणून एक प्राध्यापक होते, त्यांनी त्यांचं आणि बाबासाहेबांचं कधी पटलं नाही. पण बाबासाहेबांनी जेव्हा पुस्तक लिहिलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, तेव्हा त्याला आग्रह केला की नाही, तुम्हीच याची प्रस्तावना लिहायला हवे. आता हे सुद्धा एक उदाहरण आहे की म्हणजे, आणि त्यांनी ते कौतुकाने मान्य केलं, आणि त्यांनी त्याच्यात बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा यथार्थ असा गौरव केलेला आहेच. पण बाबासाहेबांच्या हा गौरव करत असताना त्यांचे कुठले मुद्दे मला मान्य आहेत, कुठले मुद्दे अमान्य आहेत, याची एक सविस्तर टिप्पणी पण त्याच्याबरोबर केलेली आहे त्याने. आणि त्याच्यातला त्यांचा एक मुद्दा त्यांनी खूप छान नमूद केला आहे असा, आणि तो नमूद करताना अर्थातच इंग्रजीमध्ये, आणि ब्रिटिशांचं इंग्रजी हा एक म्हणजे गोड बोलून, म्हणजे अतिशय सभ्यपणाने असभ्य गोष्टी सांगता येणं, हे खूप कौतुक आहे त्या भाषेचं. म्हणजे जे कोणी राजकारणात असतील ना, त्यांनी सहज म्हणून सांगतो, त्यांनी 2 पुस्तकांचं वाचन करायला हवं. एका पुस्तकाचं नाव आहे ऑनरेबल इन्सल्ट्स. हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एकमेकांनी, म्हणजे खासदारांनी एकमेकांच्या विरोधात ज्या काही टीका टिप्पणी केलेल्या आहेत, किंवा गमतीतनं ज्याच्या टोप्या उडवलेल्या आहेत, किंवा त्याचं पूर्णपणे मुद्दाहरण केलेलं आहे, अशाची एक छान जंत्री त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि दुसरा आहे डिसऑनरेबल इन्सल्ट्स, म्हणजे थेट वादच घालून अपमानच समोरच्याचा करून टाकायचा. खरा इंग्रजी भाग असतो हा पहिला असतो, ऑनरेबल इन्सल्ट ज्याला म्हणतात. तर अतिशय गोड शब्दात त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे. आणि तिथे एके ठिकाणी म्हणतात की बाबासाहेबांचा आक्रमकपणा मला जरा आम्हाला खटकतो बुवा, अशा अर्थाने. आता तुम्ही कल्पना करा की त्या बुद्धिमत्तेची जी माणसं आहेत, आक्रमकपणा हा 2 प्रकारचा असू शकतो. म्हणजे पाकिस्तानचा शोएब समजा तुमचा बळी घेणार या ईर्ष्येने जेव्हा धावत येत असतो, त्यावेळेला अख्खा स्टंप बाजूला उघडा करून बॅटिंगची पोज घेणं हा एक आक्रमकपणाच झाला. ती सचिन तेंडुलकरनी केलेला होता. दुसरा आक्रमकपणा तो श्रीशांत नावाचा, जर तुम्ही म्हणजे उदाहरणार्थ, नावाशी मला काहीच घेणं देणं नाही, किंवा प्रेम आहे किंवा राग आहे वगैरे, नुसताच आक्रमकपणा. म्हणजे तो आक्रमकपणा बॉलिंगमध्ये दिसत नाही,
पण नुसताच आक्रमकपणा, ते दातोट खाणं वगैरे वगैरे वगैरे. तर बाबासाहेबांचा आक्रमकपणा हा बौद्धिक आक्रमकपणा होता. आणि तुम्ही कल्पना करा की अशा जगातल्या एकापेक्षा एक सरस पंडितांना आक्रमक वाटेल असे युक्तिवाद करता येतात हे त्यांना स्वतःला माहीत होतं आणि हे समोरच्यांनाही माहीत होतं. मग बुद्धीची झेप किती असेल बघा. त्याला त्याला कौशल्य लागतं. त्याला कौशल्य लागतं, कारण वादविवाद करायचा असेल आणि म्हणजे ते खोडून काढायचे असतील मुद्दे, त्याला कौतुक हा भाग असू शकत नाही. तिथे तुम्हाला बुद्धिमत्ताच लागते. आणि ती नसेल ना, तेव्हा मग एक सोपा मार्ग काय निवडला जातो, छान आहे म्हणून टाकायचं. मस्त, ते उत्तम आहे. कारण ते म्हटलं ना की त्रुटी सांगायची गरजच राहत नाही ना. कारण ते तसं नाही आहे म्हटलं तर त्याचा अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास असला की त्रुटी सांगण्या इतकं धैर्य असावं लागतं. त्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती स्वतःचा विश्वास असावा लागतो. हे सगळं असल्यानंतर परत त्याच्याबरोबर मांडण्याची ताकद असायला हवी, क्षमता असायला हवी. इंग्रजीमध्ये ज्याला आर्टिक्युलेशन म्हणतात ते सगळं असायला हवं. तर ते सगळं असलेलं आहे. हे किती वयाचे, 30शीतले पण नव्हते त्यावेळेला. त्यावेळेला ह्या जगात सगळे असे जे रुढाचार्य जे म्हणले जाणारे होते त्या माणसांसमोर हे माणूस बाबासाहेब वाद घालायचे आणि त्या वादात त्यांना चितपट करायचे. त्याची कबुली त्यांच्याच गुरुने एका नंतरच्या एका निबंधामध्ये दिलेली आहे. तर मुद्दा असा की हा जेव्हा चलनाचा व्यवहाराचा मुद्दा येत होता त्यावेळेला त्यांनी सातत्यानं विरोध केला. आणि त्यांनी त्या ब्रिटिश सरकारच्या जे कोणी ते संमतीचे अधिकारी होते त्यांना ठामपणे सांगितलं, तुम्ही हे मुद्दामून असं करताय कारण चलनाचा दर तुम्हाला नियंत्रित करायचा आहे. चलनाचा दर तुम्हाला नियंत्रित करायचा असल्यामुळे ते चलनाची किंमत जास्त ठेवायची आहे. आता हा मुद्दा थोडासा स्पष्ट करून सांगायला हवा. चलनाची किंमत जास्त होते, म्हणजे आपण म्हणतो डॉलर खूप महागला किंवा रुपया स्वस्त झाला किंवा रुपया खूप महागला आणि आपल्या सगळ्यांची इच्छा असते. हे हे तर मला खूपच महानच त्यावेळेच्या दृष्टिकोनातनं वाटतं की रुपया सक्षम असायला हवा, तगडा पाहिजे असा एकदम, म्हणजे डॉलरच्या इतका. आता ते मार खाणार आहे आपल्यासाठी. तुम्ही म्हणजे जेव्हा रुपयाची किंमत घसरते, निर्यातीचा मुद्दा, आयातीचा मुद्दा, हा सगळा व्यवहार ज्या चलनामध्ये होतो त्याच्याशी निगडीत हे सगळं असायला हवं. म्हणजे आपली मागणी काय असते. आणि परत त्यातली दुसरी एक पंचायत ही अलीकडेच म्हणजे गेल्या 7-8 वर्षात मी बघितलेली आहे. देशभक्ती ही रुपयाच्या किमतीशी निगडीतच करून टाकायची. म्हणजे देश महान तर रुपया महान. अरे असं नाही आहे. रुपयाच्या किमतीचा हा तुमच्या अर्थव्यवस्थेशी संबंध आहे. आणि जर तो तसा तुम्ही जर त्या महानतेशी वगैरे जोडत बसलात तर उलटं अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. म्हणजे इंग्लंडमध्ये मध्यंतरी मागणी होती, म्हणजे मी 98-99 साली ज्यावेळेला होतो त्या काळातली डोळ्या देखत बघितलेली मागणी. तेव्हा पाऊंड हा 90-95 रुपयापर्यंत गेलेला होता. तेव्हा इंग्लंडचे नागरिक म्हणत होते, अहो त्याला स्वस्त करा, हा त्याची किंमत पाडा. आणि आपल्याकडे वातावरण एकदम उलटं नाही, रुपया डॉलरच्या तुलनेत हवा वगैरे वगैरे. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की रुपयाचं अवमूल्यन करायला हवं. कारण रुपया तुम्ही जास्त ठेवताय, त्याची किंमत जास्त ठेवताय, याचं कारण तुम्ही भारताशी रुपयामध्ये व्यवहार करता, त्याचा फायदा तुम्हाला जास्त मिळतो, भारतीयांना होत नाही. कारण तुम्हाला जास्त रुपये मिळतात आणि जास्त रुपये याचा अर्थ भारतातनं जास्त शोषण करण्याची तुम्हाला संधी मिळते. तर त्याच्यासाठी त्यांनी हा मुद्दा अर्थातच पटला नाही. साहजिकच आहे, असं पटकन गोष्टी अशा पटत नाहीत. तर त्यांनी 1820 सालापासून ते जवळपास 1900 या सालापर्यंतच्या चलन व्यवहाराचा, देशातल्या सगळ्या चलन व्यवहाराचा आढावा घेतला. भारतातनं काय काय निर्यात झालं असेल, भारतातनं काय काय आयात झाली असेल, हा सगळा व्यवहार कसा असेल, भारतीयाला किती उत्पन्न मिळालं असेल. तुम्ही कल्पना करा की हे कल्पना करा, हे सांगणंसुद्धा अवघड आहे. कारण अनेकांना हल्ली गुगल नसेल तर जगणंच अशक्य होऊन जाईल. कारण गुगलने तर मग ते शोधायचं कुठे, म्हणजे इतकं आणि म्हणजे ही खरंच गंमत आहे. म्हणजे माझ्याकडे आमच्याकडे नवीन मुलं आम्ही वेगवेगळ्या पदांसाठी भरती करत असतो. त्यातल्या त्यांचा हा दृष्टिकोन तर मला हल्ली फारच जाणवतं. म्हणजे ती एखादी घटना त्यांना विचारली, ती नाही आहे पण ती गुगलमध्ये नाही आहे. तर गुगलमध्ये जे नाही आहे ते दखल घेण्याच्याच लायकीचं नाही आहे. या काळापर्यंत आपण आलेलो आहोत. त्यावेळेला गुगल थोडा इंटरनेट वगैरे काही शक्यताच काही नव्हती, दूरसुद्धा नव्हती. त्यावेळेला या माणसांनी 100 वर्षाच्या जवळपास 80 ते 100 वर्षाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि भारत सरकार म्हणजे ब्रिटिश सरकारसमोर एक भला मोठा अहवाल ठेवला की
हे मी म्हणतो त्या म्हणण्याचा हा अर्थ आहे, हा तुम्हाला विचारात घ्यायला हवा. आणि त्याच्यातनं पुढे तो तो इतका तगडा होता की केन्सला तत्त्व म्हणून ते मान्य नव्हतं, पण केन्स सगळ्यांनी बाबासाहेबांच्या युक्तिवादाचं कौतुक केलं. नाही नाही, हे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. तर हा मुद्दा मला आजच्या काळात सुद्धा खूप सुसंगत वाटतो की मी विरोधक आहे याचा अर्थ शत्रू नाही. विरोध असला तरी माझ्याही काही मुद्द्यांमध्ये तथ्य असू शकतं हे लक्षात घ्यायची क्षमता त्या विचार संस्कृतीमध्ये होती. आपण ज्याचं कौतुक करतो, ज्याचा आदर करतो किंवा जे ऐकून आपल्याला टाळ्या वाजवाव्याशा वाटतात, त्या संस्कृतीमध्ये पण हा घटक येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तो का पटला नाही याचा विचार न करता त्याला तो मुद्दा मांडण्याचाच अधिकार नाही. या पातळीवरती सध्या आपण येऊन थांबलेलो आहोत. ते मला असं वाटतं की तसं ते त्यावेळेला घडलेलं नाही. सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. मग त्या कौतुकाचा पुढचा अंक तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्या सगळ्या बाबासाहेबांच्या मांडणीवर आधारित एक समिती नेमली गेली. ब्रिटिश सरकारने ती समिती नेमली आणि त्या समितीचं कामकाज हा चलनव्यवहार ठरवणं याच्याशी निगडीत आहे. त्या समितीतनं पुढे एक संस्था जन्माला आली. त्या संस्थेचं नाव इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, पण त्या प्रत्येकाला कदाचित माहिती नसेल की त्या संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांच्या प्रयत्नाचा भाग आहे. ती संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक किंवा विद्यार्थी कुठल्या पातळीवरती जाऊन मुद्दे मांडतो की ज्याची दखल घेऊन एवढी एक प्रचंड संस्था उभी राहते, जन्माला येते, हे मला असं वाटतं की हा मुद्दा खूप समजून घेण्यासारखा आहे. ते मुळातच वाचायला हवं. आणि त्यांचा प्रबंध आहे तो आता पुस्तक रूपाने पण उपलब्ध आहे. इथल्या वाचनालयामध्ये असेल प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा, रुपयाची अडचण असा त्याचा नंतर अनुवादही दोघा तिघांनी त्याचे केलेले. तो मुळातच वाचावा. आता चलन वगैरे हे व्यवहार आपण बघतच नाही. आपल्याला काय पडलं आहे त्याचं. म्हणजे लोकसत्तेतर्फे आम्ही कधी कधी गुंतवणुकीचे कार्यक्रम करतो तेव्हा एके ठिकाणी एक शिक्षिका होत्या, त्यांनी ते समोरच्यांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की ते कोण आमच्या कार्यक्रमाला आलेले होते ते सांगत होते की पैसे अमुक अमुक ठिकाणी ठेवा म्हणजे जास्त त्याची बेरीज होईल. तुम्ही जिथे ठेवताय तिथे फारसं काही हाताला लागणार नाही. तर त्या बाई म्हणाल्या की असं कसं म्हणता, मी 10,000 ठेवले होते त्याचे 11,000 रुपये मला मिळाले. मग हे सांगायला गेले की चलनवाढ नावाचा एक प्रकार असतो. त्या चलनवाढीमध्ये मग रुपयाचं मूल्य तुमचं कमी होतं. रुपये वाढले असतील पण रुपयाचं मूल्य कमी झालेलं असेल. हा मुद्दा ही अलीकडची घटना आहे, म्हणजे 3-4 वर्षातली घटना आहे. अलीकडच्या काळातसुद्धा हा नागरिकांना माहिती नसतो, कळत नसतो. कारण हे रुपये म्हणजे हे सगळं आपलं काम नाही बुवा, अर्थशास्त्रांचं किंवा अर्थतज्ज्ञांचं काम आहे. आणि मग त्यांच्या त्या अर्थविषयक नियतकालिकंसुद्धा गुलाबी रंगाची असतात, जे सर्वसाधारणपणे साधी माणसं ते वर्तमानपत्र वाचायला जात नाहीत. आणि आपली दुसरी अडचण कशी आहे, म्हणजे मला बाबासाहेबांच्या लिखाणाचा मोठेपणा कुठला वाटतो माहिती आहे का. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, मी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे. पण माझ्यासारख्या साध्या फारशी काही म्हणजे पांडित्य वगैरे नसलेल्या माणसाला सुद्धा सहजपणे कळेल इतकी त्यांची सहज, सोपी, सुंदर, सुलभ मांडणी आहे. आणि खऱ्या विद्वानाचं वैशिष्ट्य कुठलं असतं की ते सगळ्यांना कळलं. म्हणजे जो पंडित असेल त्याला अधिक काही मिळेल असं त्याच्यामध्ये वाटतं. जो पंडित नसेल त्याला बरंच काही शिकायला त्याच्यातनं मिळतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे का मी महत्त्वाचं आहे सांगतो, आपल्याकडच्या व्यवस्थेमध्ये ना, जर जेवढा एखादा समोरच्याला न कळणाऱ्या भाषेत बोलतो तेवढा तो अधिक विद्वान गणला जातो. अरे काहीतरी भारी बोलतोय, मला कळतच नाही काय. आणि हे इथपर्यंत लाट पोचली आहे, तुम्ही खरंच कल्पना करून बघा. जो आपल्याला चित्रपट कळत नाही त्याला आर्ट फिल्म म्हणतो. आता चित्रपट हीच कलाच आहे ना, ती कला आहे ना, ती कळायला हवी ना आपल्याला. त्याच्यात जे काय मांडलेलं आहे ते नाही ते कळलं नाही म्हणजे नक्की आर्ट फिल्म असणार. तसं कुठलाही विद्वान हा सहजपणे समोरच्याला कळणाऱ्या भाषेत बोलला तर हा विद्वानच नाही असा म्हणायचा प्रघात आपल्या देशामध्ये दुर्दैवाने पडलेला आहे. याचं जागतिक पातळीवरचं पहिलं खंडन आईन्स्टाईननी केलेलं आहे. आईन्स्टाईन असं म्हणतो की तुम्हाला एखादा विषय सोप्या भाषेत मांडता येत नसेल तर खात्री बाळगा, तुम्हाला तो विषयच कळलेला नाही. तर तुम्ही बाबासाहेबांनी मांडलेले विषय समजावून घ्या. तुम्ही त्यांचे मी काही पुढे काही उतारा एक त्यांचा वाचून दाखवणार आहे. तर त्याच्यातले तुम्ही भाषेचं सौष्ठव घ्या, मुद्द्याची स्पष्टता घ्या,
तर्कसंगतता घ्या. ज्याला काही फार अर्थशास्त्रातलं कळत नाही, अर्थविषयक जाणीवा त्याच्या प्रगल्भ झालेल्या नाही आहेत, त्यालासुद्धा हे सगळं सहजपणे कळतं. हा मला असं वाटतं की खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने निदान बाकी काही वाचलं न वाचलं तरी अर्थातच घटना आणि ती परिशिष्ट वाचलं असेल, पण ते प्रॉब्लेम ऑफ रुपी हे खरंच पुस्तक वाचून बघा. म्हणजे मला ते जास्त काळ जाणवतं की जेव्हा तुम्ही परदेशामध्ये असताना तेव्हा सगळ्यात तुमची वेदना कुठली असते. म्हणजे माझा एक मित्र आणि आम्ही एका शिष्यवृत्तीच्या निमित्ताने हिंडत होतो आणि मग त्याला एक सवय लागली होती आणि त्या सवयीचा परिणाम माझ्यावरती होत होता. काहीही घ्यायला गेलं $10 किंवा काय तो जी काही किंमत असेल, अरे बापरे ₹900 झाले, तू घेऊच द्यायचा नाही. मग त्या अरे ही तर पाण्याची बाटली, मग त्याची लगेच किंमत केली की लगेच त्याचा तो रुपयांतर करायचा. आणि मग त्याला मी म्हटलं अरे असं नको करू, काही आनंदच मिळत नाही आहे दौऱ्याचा, कारण प्रत्येक काही घ्यायला गेलं की याचं लगेच किंमत. मग ते सगळं विचकाच व्हायला लागला. तो म्हणाला गिरीश तुला प्रॉब्लेम सांगू का खरा काय तो आपला, वी आर अर्निंग इन अ व्हेरी रॉंग करन्सी. आपण खूप चुकीच्या चलनामध्ये कमवतोय. आता हे हे वाक्य हे वेदनादायी वाक्य आहे, पण ते चलन म्हणजे काय, चलनाचा व्यवहार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर खरंच हे प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, आणि त्यांनीसुद्धा प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हटलेलं आहे सरळपणे, उगीच प्रॉब्लेम म्हणजे ग्रेटनेस ऑफ रुपी वगैरे, रुपया किती महान आहे वगैरे वगैरे असं काहीही केलेलं नाही. प्रॉब्लेम ऑफ रुपी ठसठशीतपणे समोरपणे जे काय आहे ते मांडणं. तर हा एक त्यांच्या पुस्तकाचा आधार आपण खरोखर घ्यायला हवा. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी 3 जे काय म्हणतात त्याला खंडात्मक असेल प्रबंधनात्मक लिखाण केलेलं आहे ना, त्याचे फक्त मला आणखी 2 दाखले द्यायचे आहेत. एक आहे हा शेतीविषयीचा. त्यांनी निबंधच लिहिला की भारताची शेती ही अशी का आहे. खूप सुंदर निबंध. त्यातलं एक वाक्य जर मी पटकन आधी तुम्हाला सांगितलं ना तर धक्का बसेल, ते विरोधाभासाचं वाक्य वाटेल. ते असं म्हणाले होते की भारताची शेती जर प्रागतिक व्हायची असेल, भारताची शेती जर किफायतशीर व्हायची असेल तर भारतामध्ये औद्योगिकरण वाढायला हवं. आता हा माणूस म्हणतोय शेती तर चांगली फायदेशीर व्हायला हवी, मग त्याच वेळेला म्हणतात उद्योग वाढायला हवेत. मग तुम्ही असं ते म्हणतात तेव्हा जेव्हा तुम्ही खोलात जाता त्या निबंधाच्या, तेव्हा जाणवतं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय. तो असा आहे की सर्वसाधारणपणे मांडणी कशी होते की अगदी माझ्यासारखा सुद्धा माणूस मांडणी काय करतो की आपलं दरडोई एकरी मालकी खूप कमी आहे शेतीची. 4 एकर हे आपलं सरासरी मालकी आहे. असं म्हणजे 4 एकरसुद्धा अनेकांच्या बाबतीत कमी झालं, कारण बरेचसे अल्पभूधारकच असतात. तर त्याच्यामुळे आपली शेती किफायतशीर नाही असा एक सिद्धांत सरसकटपणे देशात मांडला गेलेला आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की शेती फायदेशीर होण्यासाठी जमिनीचा आकार महत्त्वाचा नसतो, त्यामध्ये तुम्ही भांडवल किती ओतताय, त्या भांडवलाला तंत्रज्ञानाची किती जोड आहे, त्या तंत्रज्ञानाच्या जोडीला बाजारपेठ ही सगळी सक्षम आहे का, हे सगळं ज्याला ॲब्सॉर्ब म्हणतात शोषून घेण्यासाठी ही सगळी बाजारपेठ सक्षम आहे का, अशा पद्धतीनं विचार करत 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 त्यांनी शेतीचा मुद्दा मांडलेला आहे. आणि तो पटायला अजूनही म्हणजे त्याचं खरं महत्त्व ज्यांनी कुणी ओळखलं ते अलीकडच्या काळामध्ये शरद जोशी यांनी, की बाबासाहेब म्हणतात तरी की ते औद्योगिकरण व्हायला हवं, याचा अर्थ शेतीवरती अवलंबून असलेली तोंड कमी व्हायला हवीत, जी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भांडवल वृद्धी कितीही केली तरी त्याची जी काही विभागणी आहे जमिनीची उत्पन्नाची, याच्यात हे सगळं आपलं खर्च होत जाणारं आहे. म्हणून ते पहिल्यांदा तोडायला हवं. हा निबंध अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच्या शेतीच्या ज्या आपल्या अडचणी आहेत ना, या पूर्णपणे त्याच्याशी निगडीत आहेत आणि त्या आपण मान्य करत नाही. म्हणजे हे अजूनही आपल्याला पटत नाही आहे की औद्योगिकरण असायला हवं, शेती आणि आपल्याकडे तर दुसरा म्हणजे त्या विषयावर मध्यंतरी लिहिलं होतं तेव्हा खूपच शिव्या वगैरे पडल्या होत्या की ज्याला काही द्यायचं नाही ना त्याचं खूप कौतुक करायचं. मतदार राजा, ग्राहक राजा, बळीराजा. आता कसला राजा आणि काय त्याला, म्हणजे तो म्हणतोय का, म्हणजे मी भरपूर हिंडत असतो महाराष्ट्रात, देशात आणि अन्यत्र सुद्धा. एकही शेतकरी मला असा भेटलेला नाही की जो म्हणतो की मला वीज मोफत हवी किंवा मला पाणीच मोफत द्या किंवा मला कर्जमाफीच करा. कोणीही मागणी करत नाही. त्यांची एकच साधी मागणी असते, जे काय मी पिकवतो त्याला बाजारपेठेचा जो काय दर आहे तो द्या. सोपी गोष्ट आहे, पण ते द्यायची नाही आपल्याला.
आणि मग बळीराजा आनंदी कसा राहील यासाठी प्रयत्न करायचे. याची इतकी सैद्धांतिक मांडणी बाबासाहेबांच्या निबंधात येते ना, खूप बरं वाटतं. कारण असं रोखठोकपणे जे काही आहे ते सांगायला हवं. आणि हे 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 खरं म्हणजे एका अर्थाने मराठी भाषेचं पण वैशिष्ट्य आहे. म्हणजे टिळकांना त्यांच्या अग्रलेखाविषयी एकाने वाचकांनी लिहिलं, तुमची भाषा फार करकरीत आणि कोरडी आणि फार दुखवणारी असते, तुम्ही जरा सौम्य भाषेत लिहायला हवं. तर त्यांनी मराठी कशी आहे यावर अतिशय सुंदर असा छान दाखला दिला. आणि ते पुढे असं म्हणतात की या अशा भाषेमध्ये रावसाहेब पाय घसरून पडले तर आम्ही रावसाहेब पाय घसरून पडले असेच लिहिणार, रावसाहेब जमिनीस समांतर जाहले असं लिहिणार नाही. आता याचा उत्तम नमुना बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये आढळतो. स्वच्छ, थेट आणि जे काही अडचणीचे मुद्दे आहेत ते तर त्यांनी त्या शेतीविषयक निबंधात इतके सुंदरपणे मांडलेले आहेत. हा विचार करण्यासारखा निबंध आहे. कारण मगाशी जसं म्हणालो तसं शेतीमध्ये आपली गुंतवणूक नाही, कारण भांडवल घालायला कोणी येणारच नाही, कारण त्याच्या परताव्याचीच हमी नाही आहे. ती परताव्याची का हमी नाही? कारण हे जे सगळ्या अडचणी आहेत तर त्या काळात त्यांनी त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कौतुक. तिसरा त्यांचा जो निबंध आहे, म्हणजे जो पुस्तकात काही मला वाटतं आहे परदेशी संस्थांच्या पुस्तकात त्यांनी तो अंतर्भाव केलेला आहे, तो सध्याच्या काळात तर फारच महत्त्वाचा वाटतो मला. तो ज्याला इंग्रजीमध्ये फेडरल स्ट्रक्चर म्हणतात. आपली ही जी लोकशाही आहे ही राज्य आणि केंद्र यांच्यातनं तयार झालेली लोकशाही आहे, ज्याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे की राज्यांना जे एक महत्त्व द्यायला हवं ते द्यायला हवं. त्याची मांडणी करताना तेव्हा पारतंत्र्यात असतानाची ही गोष्ट आहे, तेव्हा बाबासाहेबांनी हा मुद्दा मांडून ठेवलेला आहे की राज्यांना त्यांचे आर्थिक अधिकार, घटनात्मक अधिकार जर दिले गेले नाहीत तर लोकशाही कशी संकटात येऊ शकते. आता त्यांना काय 2022 साली होणार आहे माहिती असायची शक्यता नव्हती, पण हा मुद्दा येतो हा महत्त्वाचा आहे. कारण ही जी विकेंद्रित रचना आहे त्या विकेंद्रित रचनेमध्ये प्रत्येक त्या छोट्या लहान मोठ्या घटकाला त्याची स्वायत्तता असायला हवी, त्याचे आर्थिक अधिकार असायला हवेत, अशा पद्धतीनं ते विचार करतात. आणि मला हे 2-3 मुद्दे का महत्त्वाचे वाटतात की त्यांच्या सगळ्या मांडणीमागे आर्थिक विचार आहे. आणि तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, जे काही थोडंफार कळतं किंवा बघायची सवय लागली त्याच्यातनं मला जाणवणारा कुठला मुद्दा असेल तर एक वैश्विक सत्य कुठलं असेल, बाकी सगळ्या गोष्टी खूप मला दुय्यम वाटतात. एकमेव गोष्ट जी आहे ना ती अर्थकारण. आणि ते अर्थकारण जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत बाकी तुम्हाला काही कळू दे, तुमचं गोत्र कुठलं, नाव कुठलं, आमच्या गावचं आहे का, त्या गावचा आहे का, जातीचा कुठला आहे, धर्माचा कुठला आहे, या गोष्टी खूप दुय्यम आहेत, खूप क्षुद्र आहेत. पहिला मुद्दा आहे तो अर्थकारणाचा. आणि जेव्हा या अर्थकारणावरती बाबासाहेब अशा पद्धतीने मांडणी करतात आणि 2010 साली थॉमस फ्रिडमन नावाचा पत्रकार एक अतिशय सुंदर पुस्तक लिहून जातो, द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री नावाचं. त्या पुस्तकामध्ये तो जगाची विभागणी 2च गटांमध्ये करतो. एका बाजूला हे पारंपरिक मूल्य मानणारे, मग ती काय सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, त्या देशांचा समूह, आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक मूल्याचं महत्त्व कळणाऱ्या देशांचा समूह. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या देशाविषयी आपण रागाने किंवा अतिशय प्रेमाने बोलतो, उदाहरणार्थ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्या देशाने स्वतःच्या भूमीवरती 1860 नंतर युद्धच केलेलं नाही आहे. युद्ध केली आहेत पण स्वतःच्या भूमीवरती केलेली नाही आहेत. याचे अनेक दाखले देत थॉमस फ्रिडमन असं म्हणतो की जो देश ज्याला अर्थव्यवस्थेचं महत्त्व पटलेलं आहे तो असल्या युद्ध भावना असल्या फालतू गोष्टीत वेळ घालवत नाही, तो अर्थव्यवस्थेची प्रगती करतो. म्हणून त्या पुस्तकाचं नाव काय, द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री. लेक्सस म्हणजे जगातल्या एका श्रीमंत गाडीचं, लेक्सस ही गाडी आहे, त्या गाडीचं स्वप्न बघणारा, गाडी आपल्या पदरी बाळगावी अशी इच्छा असणारा वर्ग, आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मूल्य घेऊन जगणारा समाज. आता याची मांडणी जर अशा पद्धतीनं केली जात असेल आजच्या काळात सुद्धा, तर त्या काळात बाबासाहेबांनी केलेले की अर्थविषयक जाणीवा तुमच्या प्रगल्भ असायला हव्यात, आणि त्या प्रगल्भतेतनंच तुमचा विकास होऊ शकतो. कारण एकदा का तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रगत झालात
की तुमच्या विचारांना अधिक गती येऊ शकते. आणि ज्या समाजामध्ये ज्यांची गुलामगिरीची मानसिकता असते, जमीनदारी मालकीची, ज्याला फ्युडल म्हणतात, ती मालकीची मानसिकता असते, तो देश एक वेळ उचलून पैसे द्यायची कल्पना मांडतो, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्नच करत नाही समाजाला.